रांगोळी झाली त्या आयुक्ताची. तुझा वंश पडू दे, तुझ्या हातडीस करू दे. आयुक्त तुझ्या आयुक्त तुझी हातडीस करू दे. पैशाला महत्व देणारा, पैशाला महत्व देणारा आयुक्त. तुला मराठी बोलायला येत नाही, तू आलास काय तर? तुला मराठी बोलायला येत नाही. आयुक्त सांगली महापालिकेकडून शहरातल्या अतिक्रमण विरोधातील मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील विश्रामबाग येथील मिरज रोडवरील खोक्यांचं अतिक्रमण काढण्यात येत आहे. नशेखोरीचा ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधींकडून ही कारवाई करण्यात येते. मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खोकाधारकांकडून तीव्र विरोध करण्यात आला. बुलडोझर घेऊन सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात खोकेधारकांनी थेट खोक्यांवर व जेसीबीवर चढून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि प्रशासनाच्या मध्ये जोरदार वादावादीचा प्रकार देखील घडला. कोणत्याही प्रकारच्या नशेखोरीचा प्रकार नसताना आणि रेल्वे प्रशासनाची जागा असताना केवळ बिल्डर लॉबीसाठी अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे. जिसको समजाता हिरो वही निकला लुटेरा अशी या आयुक्ताची गत झाले. रेल्वेची जागा आहे, रेल्वेच्या नावावर सातबारा आहे. इथं कुठल्याही प्रकारची नशेखोरी नाही. मी स्वतः निमंत्रक आहे भयमुक्त नशामुक्तीचा. इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता. केवळ विकासकांना या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं काम चाललं आहे. यांनी ती हेरिटेज बिल्डिंग जी 100-200 वर्षापूर्वीची इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, इमारत होती आणि सुव्यवस्थित होती. बाजूनी दगडी बांधकाम होतं, अजिबात ती खराब नव्हती. वरती काही पत्रा कौलं तोडी तुटली होती, पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा ह्यांना ताब्यात घ्यायची आहे. रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलं आहे ह्या आयुक्तांनी. ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता, पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला. आता ह्या आयुक्ताला किती दिवस इथं सांगलीत राहतोय बघतो आम्ही. आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. इथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद सर. लावणार आहे जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल. पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतील. महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालूच असणार. सर काही कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लिगली करेक्ट कारवाई आहे. सांगितलं